नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारले होते की तुम्ही XUV700मध्ये नवीन एक्स्ट्रा कोणत्या ॲक्सेसरीज तुम्ही लावलेल्या आहेत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मी माझ्या XUV700मध्ये कुठच्या नवीन ॲक्सेसरीज ॲड ऑन केल्या. चला तर मग आपण एक करून ॲक्सेसरीज चेक करूया. चला तर या. तर आपण सगळ्यात आधी बघूया आपण गाडीच्या आतमध्ये काय काय ॲक्सेसरीज ॲड केल्या आहेत त्या. तर जर तुम्ही बघाल तर ह्या आहेत आपल्या 3D मॅट्स. ह्या आहेत ना, ह्या 3D मॅट्स आहेत आणि याच्या खाली आपण लॅमिनेशन लावलेलं आहे, कार्पेट लॅमिनेशन केलेलं आहे पूर्ण. हे तुम्ही बघताय सगळं एकूण एक हे पूर्ण कार्पेट लॅमिनेशन आहे. प्रॉपर असं लॅमिनेशन केलेलं आहे. हे बघा शेवटपर्यंत लॅमिनेशन केलेलं आहे, सगळं लॅमिनेशन आहे एकूण. आणि त्याच्यावरती हे आपले 3D मॅट्स आहेत. या 3D मॅट्सच्या खाली जर तुम्ही बघाल तर हा पूर्ण लॅमिनेट केलेला आहे, जेणेकरून गाडीचा जो ओरिजिनल मॅट असतो तो खराब होणार नाही. आणि त्याच्यावरती हे आपले 3D मॅट्स आहेत. हे सगळे आपले 3D मॅट आहेत. बघा हे आहे आपलं 3D मॅट. आणि याच्या खाली जर बघाल तर आहे कार्पेट लॅमिनेशन. असं प्रॉपर कवरिंग झालेलं आहे. कार्पेट लॅमिनेशन जे आहे ते बॅक साईडला देखील आहे. हे बघा ह्याला ना वॉलक्रो असतो, वॉलक्रो, त्यामुळे ते काढायला पण बरं पडते. पूर्ण वॉलक्रोवरती असतं. तर हा पूर्ण कार्पेट लॅमिनेशन आहे आणि त्याच्यावरती हे एक मॅटिंग पण आहे XUV700चं. त्यानंतर जर तुम्ही बघाल तर आम्ही हे सनशेड पण लावून घेतले आहेत सगळ्या विंडोजला. बॅक साईडला पण हा सनशेड असा लावून घेतला आहे. हे बघा इथे पण सनशेड लावला आहे व्यवस्थित. हा तसंच ह्या डोअरला पण आहे सनशेड लावलेला. आणि पाठच्या डोअरला देखील, विंडोला देखील लावून घेतले. ते बघा सनशेड हा इथे लावला आहे आणि हा इथे लावला आहे. हे विंडोवरती सनशेड 6 सनशेड लावून घेतलेत मी. त्यानंतर ही जी आपली स्क्रीन येते ही मोस्टली ग्लॉसी असते, तर त्यावरती मी एक मॅटवाली एक स्क्रीन प्रोटेक्टर लावून घेतलं आहे. म्हणजे जेणेकरून ज्या अंगठ्याची किंवा बोटांची ठसे असतात ना ते तिथे लागणार नाही. तर ही पूर्ण आहे ना हा स्क्रीन प्रोटेक्टर लावलेला आहे याच्यावरती आणि तो मॅट फिनिशिंगवाला आहे. त्यानंतर आपला जो ॲक्सिलेटरचा पेडल आणि ब्रेक पेडल आहे तिकडे मी पेडल सेट लावून घेतला आहे. तो हा अशा प्रकारचा आहे. त्यानंतर आपण गाडीमध्ये एक एक्स्ट्रा ॲड ऑन ॲक्सेसरीज आहे, ती आहे आपली ॲम्बियंट लाईट. तर ही बघा कशी ऑन होते ती. तर तुम्ही बघाल हे त्याचा रिमोट देखील त्यांनी दिला आहे. आता मी ऑन करतो. हे बघा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लाईट्स येतात. आता ऊन असल्यामध्ये दिसत नाहीत, पण हे बघा आणि चेंज देखील होतात. अशा पद्धतीने चेंज होते ही. आणि ही पूर्ण डोअरपर्यंत आहेत या बघा अशा. तर तुम्ही बघाल ह्या डोअरपर्यंत आहेत. ही बघा अशा पद्धतीने 4ही डोअरला आहेत. प्लस ही लाईट तुमच्या सीटच्या खाली देखील आहे. ही बघा सेम लाईट तुम्हाला इथे देखील मिळते आणि इथे देखील मिळते. त्यानंतर ही टेलगेट स्कफ प्रोटेक्टर आम्ही लावून घेतलेली आहे. त्यानंतर प्रत्येक डोअरला हा लिमिटेड स्कफ प्रोटेक्टर देखील लावलेला आहे. जो अंधारामध्ये लाईट ऑन केल्यानंतर छान प्रकारे ग्लो होतो. आणि बॅकडोरला देखील दाखवतो. हे बघा असे बॅकडोरला देखील आहेत. नंतर हे क्रोम डोअर एज प्रोटेक्टर आम्ही लावून घेतलेत 4ही डोअरला. हा इथे आहेत, हे देखील इथे लावून घेतलं आहे. असे 4ही डोअरला आम्ही पण लावून घेतलेले आहेत. हे बघा हे पण महिंद्राचेच आहेत. त्यानंतर आपल्या 6ही विंडोला आपण रेन वायझर लावून घेतलेत महिंद्राकडून क्रोम इन्सर्ट याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने दिसतात ते आणि छान आहेत. ज्याच्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही जर ग्लास कधी ओपन कराल हलकी तरी ती त्यामध्ये पाणी जात नाही किंवा डिरेक्टली आतमध्ये एअर इनटेक होत नाही. तर बऱ्यापैकी प्रोटेक्ट करतं आहे. म्हणजे एरोडायनॅमिक शेप पण आपला मेंटेन राहतो जर तुम्ही कधी विंडो खाली केली हलकीशी तरी. आणि पावसामध्ये देखील त्याचा खूप फायदा होतो. तसे आपण 6ही डोअरला आपले हे विंडोला आपल्या रेन वायझर लागलेले आहेत. हे बघा. त्यानंतर आपण साईड फूट स्टेप देखील लावून घेतलं आहे आणि खूप गरजेचं आहे XUV700ला, कारण गाडी थोडी हायटेड आहे.
त्यामुळे हे साईड फूट स्टेप पण लावणं गरजेचं. आणि मला असं वाटतं की तुम्ही महिंद्रामधून लावून घेतलं तर बरं असतं, कारण हे जर खराब झालं किंवा हे वॉरंटीमध्ये असतं, जरा कुठचा जर बोल्ट खराब झाला किंवा तुटलं तर हे वॉरंटीमध्ये असल्यामुळे ते रिप्लेस करून देखील मिळू शकतं आणि प्रॉपर फिटिंग झालेलं आहे. तर हे मड फ्लॅप देखील आपण लावून घेतले आहेत महिंद्राच्या शोरूममधून, पाईप भेटतो. त्यानंतर हे मड फ्लॅप आहेत, चारही साईडला मड फ्लॅप लावून भेटतात आपल्याला. तर हे देखील आपल्याला सध्या महिंद्रा फ्री देत नाही, ते ह्या पण आपल्याला ॲडॉन एक्सेसरीजमध्ये लावून घ्यावं लागतात. तर असे हे मड फ्लॅप आहे. आणि हा रेअर प्रोटेक्टर किटमध्ये आपण हा स्टेनलेस स्टीलचा गार्ड लावून घेतला आहे. तर महिंद्रामध्ये 2 प्रकारचे अवेलेबल होते, एक ॲल्युमिनियमचा होता आणि हा स्टेनलेस स्टीलचा होता. तर मी मग हा स्टेनलेस स्टीलचा सिलेक्ट केला, कारण दिसायला पण हा जरा मजबूत दिसत होता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मी महिंद्राच्या शोरूममधून ऑलमोस्ट 12 ते 13 ॲक्सेसरीज लावून घेतल्या आहेत, ज्या मला इम्पॉर्टंट वाटल्या. जर तुम्ही कधी XUV700 विकत घ्याल आणि जर तुम्हाला वाटलं की ह्या ॲक्सेसरीज तुम्हाला देखील लावून घ्यायच्या आहेत, तर तुम्ही नक्कीच लावून घ्या. कारण गाडी डिलिव्हरी होण्याच्या आधी जर तुम्ही ॲक्सेसरीज लावल्यात तर त्या बऱ्यापैकी चांगल्या फिट अँड फिनिशिंगमध्ये मिळतात. आणि ह्या एक्सरसाइज व्यतिरिक्त मी काही ऑनलाईन देखील काही अशा फनी गोष्टी मागवल्या होत्या, त्या देखील मी माझ्या गाडीमध्ये फिट केल्यात. कुठच्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो. चला या. तर तुम्ही बघू शकता, हे डेड पूलचे मिनिएचर आहेत. हे मी ऑनलाईन मागवून घेतलेले आणि हे देखील मी गाडीत फिट केलेत, व्यवस्थित फिट झालेत. मी तुम्हाला माझा विंडो खाली करून दाखवतो, 1 मिनिट थांबा. हे बघा, हे अशा पद्धतीने मिनिएचर भेटतात ऑनलाईन. तर ते तुम्ही देखील तुमच्या XUV700ला फिट करू शकता. खूप छान दिसतात ते. आणि त्या विंडोला देखील मी लावलेत, ते कुठचे ते मला दाखवतो. ह्या विंडोला जर तुम्ही बघाल तर इकडे छोटंसं छान असं कप्पल एक आहे आणि हा आपला टॉम अँड जेरी. जेरी आतमध्ये बसले, हा बघा, हा इकडे जेरी बसलेला आहे आणि हा टॉम. मस्त वाटतं ते, तुम्ही देखील लावू शकता तुमच्या XUV700मध्ये. आणखी एक आहे, ते पण दाखवतो मला मी. आणि आपल्या गणपती बाप्पांच्या बाजूलाच आहे मिकी माऊस, हा बघा. तर असे खूप छान छान मिनिएचर तुम्हाला ऑनलाईन मिळतात. तुम्ही ते देखील तुमच्या गाडीमध्ये लावून मस्तपैकी गाडी तुमची डेकोरेट करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. कुठच्या ॲक्सेसरीज तुम्हाला सगळ्यात जास्त आवडल्या ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. असेच काही व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा परत भेटू. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.